जेव्हा नव्या रूढींचा, परंपरांचा विषय निघतो, तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात. एक म्हणते जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळूनी अथवा पुरोनी टाका. आणि दुसरी म्हणते जुनं तेच सोनं. ह्या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का? का दोन्हीमध्ये काही सुवर्णमध्य आहे? आपल्याला आंदण मिळालेले, पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार, माहितीनुसार ते विणून सुंदर मिलाफ साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का? हे जाणण्याचा, आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं. मी आहे रोहिणी अभ्यंकर. भाग 30. वाल्मिकींनी अमर केलेलं क्रौंच पक्ष्यांचं पूजन. 3 भावंडांपैकी मधलं भावंड असण्याचे जसे काही तोटे असतात, तसे काही फायदे देखील असतात. त्यातला मला झालेला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे माझ्या मोठ्या भावावर लक्ष केंद्रित करून आई-वडिलांनी त्याच्याकडून लहानपणी पाठांतर करवून घेताना आपसूकपणे मनावर कोरले गेलेले शब्द. मग ती स्तोत्र असोत, श्लोक असोत, सुभाषितं असोत वा कविता. मोठा खजिना विनासायास आठवणीत साठला. अगदी विविध भारतीवर लागणारी असंख्य गाणी जशी नकळत पाठ होतात, तसाच. या फायद्याबरोबर एक तोटाही होता. उडतं उडतं ऐकल्याने आणि मधलं मूल असल्यामुळे कोणी फारसं माझ्या उच्चारणाकडे लक्ष न दिल्याने काही पाठांतर अशुद्धच राहिलं. अगदी आराधना सिनेमातलं मेरे सपनों की रानी कब आएगी तू मध्ये क्या है भरोसा याच्या ऐवजी प्यार का डोसा असे काहीतरी शब्द गायल्याचं मला अगदी चांगलं लक्षात आहे. पुढे मोठं झाल्यावर हिंदी गाणी आपोआप दुरुस्त झाली. पण संस्कृत पाठांतराचं तसं झालं नाही. 1-2दा तोंडघशी पडल्यानंतर दुरुस्ती करणं भागच पडलं. मग पुस्तकं शोधून शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागला. व्याकरण जाणून घ्यावं लागलं. लहानपणी कानावर पडून पाठ झालेल्या त्या संस्कृत स्तोत्रांपैकी एक महत्त्वाचं स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. मराठी घरांमध्ये संस्कृतीच्या पाळकडूमधला एक अनिवार्य घटक. मराठी मनांना अलगद जोडणारा एक सुंदर दुवा. याची प्रचिती अलीकडेच एका प्रसंगी आली. नव्या शहरात काही नव्या ओळखी होऊ घातलेली आम्ही काही मंडळी रामनवमीच्या निमित्ताने भेटलो होतो. कार्यक्रमाची सांगता उत्स्फूर्तपणे रामरक्षा म्हणून झाली. आणि काय आश्चर्य! एका क्षणात वेगळंच आपलेपण निर्माण झालं. ही माणसं नवखी नव्हती. ही तर आपलीच आहेत अशी तात्काळ जाणीव झाली. एकदम इन्स्टंट बॉन्डिंग. रामरक्षेचे शब्द शोधले, व्याकरण समजून घेतलं आणि उच्चार सुधारले तेव्हा लक्षात आलं की हे स्तोत्र आपल्या घराघरात इतकं प्रचलित का आहे. त्याची महती जाणवली. त्यात रामाचं वर्णन आहे, स्तुती आहे आणि संरक्षणाची याचना आहे. हे स्तोत्र मधुर, उपयुक्त आणि आधारदायी आहे. कवच म्हणून ओळखले जाणारे काही श्लोक तर विशेष अर्थपूर्ण आहेत. त्या श्लोकांच्या मागे रामायणातील अनेक कथा दडलेल्या आहेत. त्यात शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी रामाच्या एखाद्या विशिष्ट रूपाचं स्मरण करून संरक्षण मागितलं आहे आणि त्या नावामागे एक सूचक अर्थही दडलेला आहे. त्यावर स्वतंत्रपणे एक दीर्घ लेख लिहिता येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर शिरोमे राघव पातू, अर्थात डोक्यावरचा मुकुट जसा राजाच्या गौरवाचे प्रतीक असतो, तसा रघुवंशाचा मुकुटमणी असलेला राघव माझ्या मस्तकाचे रक्षण करो अशी भावना. भालम दशरथात्मजा, भाळावर पित्याकडून भाग्यरेषा लिहिल्या जातात म्हणून दशरथाचा पुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करो. कौसल्येयो दृशव पातू, आईचे लक्ष मुलावर सतत असतं म्हणून कौसल्येचा राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो, वगैरे वगैरे. रामायणातील विविध क्रमिक चरित्र प्रसंगांची आठवण करून देत शरीराच्या प्रत्येक भागाला रामकथेच्या एखाद्या अर्थपूर्ण रूपाशी जोडलं गेलं आहे. त्यामुळेच हे कवच केवळ संरक्षणाची प्रार्थना नसून रामायणातील घटनांच्या कालक्रमणाची एक उजळणीच आहे.
पण या स्तोत्रात मला सर्वात भावलेला श्लोक तो म्हणजे कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. अर्थात कवितारूपी वृक्षाच्या फांदीवर आरूढ होऊन राम राम असे मधुर पूजन करणाऱ्या वाल्मिकी कोकिळेला मी वंदन करतो. किती सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. शांतपणे फांदीवर बसलेला एक पक्षी आणि त्याचं पूजन ते काय, तर रामाचं मधुर नाव. रामनामाच्या जपात तल्लीन झालेला तपस्वी इतका मग्न की अंगावर मुंग्यांचं वारूळ म्हणजे वाल्मिक चढलं तरी त्याचं ध्यान, त्याची समाधी मोडली नाही आणि म्हणूनच तो वाल्मिकी झाला. दरोडेखोरीच्या जीवनातून परावृत्त होऊन ऋषीपदास प्राप्त झाला, असा हा द्रष्टा. हा श्लोक मला फार भावला आणि मनात घर करून राहिला, इतका की त्यामुळे मी रामायणाची आणि त्याच्या निर्मितीची अधिक माहिती करून घ्यायला उद्युक्त झाले. वाल्मिकी ऋषींनी रामायण का आणि कसं लिहिलं याची कथा तुम्हाला बहुधा माहीत असेल. ती थोडक्यात अशी: एकदा वाल्मिकी वनातून जात असताना त्यांना क्रौंच पक्ष्यांचं एक युगल झाडावरती दिसलं. ते प्रेमालाप करत होते. क्रौंच पक्षी कूजन करत होते. अचानक कुठूनचा एक पारध्याचा बाण आला आणि दोघातला तो क्षणार्धात मृतावस्थेत खाली पडला. या युगलाचं कूजन अर्ध्यातच थांबलं, संपलं. तिने टाहू फोडला. हे दृश्य पाहून वाल्मिकी व्याकुळ झाले आणि त्यांच्या तोंडून अपसूकपणे एक श्लोक उच्चारला गेला. त्या श्लोकाचा अर्थ असा: हे निषाद म्हणजे पारध्या, तू प्रेमात मग्न असलेल्या क्रौंच पक्ष्यांच्या युगलातील एकाला मारलंस, त्यामुळे तुला शाश्वत काळापर्यंत प्रतिष्ठा मिळणार नाही. वाल्मिकींना स्वतःच्या मुखावाटे बाहेर पडलेला श्लोक म्हणजे एक चमत्कार वाटला. ते विचार करू लागले, हे छंदबद्ध काव्य आपल्या मुखातून कसं काय बाहेर पडलं? क्रौंच पक्षाचा मृत्यू, त्या प्रेमी युगलाची ताटातूट, पक्षिणीचा विलाप आणि अचानक स्फुरलेलं काव्य, या सगळ्या संमिश्र भावना घेऊन वाल्मिकी त्या दिवशी संध्याकाळी घरी परतले. पुढे आख्यायिका अशी की त्या रात्री त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात साक्षात ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं की तो श्लोक वाल्मिकींना दैवी प्रेरणेमुळे स्फुरला होता आणि ब्रह्मदेवाने पुढे वाल्मिकी ऋषींना रामकथा काव्यरूपाने रचण्याचा आदेश दिला आणि असा वरही दिला की वाल्मिकी जे लिहितील ते सत्य होईल, म्हणजे वाल्मिकींनी लिहिल्याप्रमाणे रामायण घडेल. या विधानावर संशोधनकर्त्यांचं मत असं आहे की रामकथा त्या काळी वेगवेगळ्या प्रांतात थोड्याफार फरकाने प्रचलित होती. ती कथा वाल्मिकींनी एकत्र केली, म्हणजेच कंपाईल केली. वाल्मिकी ऋषींना स्फुरलेला हा श्लोक रामायणातील पहिला श्लोक मानला जातो. इतकंच नव्हे तर संपूर्ण संस्कृत वाङ्मयातही हा पहिला छंदबद्ध श्लोक मानला जातो. असेही म्हणतात की शोक या भावनेतून तो श्लोक जन्माला आला, म्हणून श्लोक शब्दाची व्युत्पत्ती शोक या शब्दात झाली आहे. शोकातून जन्मलेलं ते महाकाव्य शतकानुशतकं सरली तरी आजही माणसांना प्रेरणा देतं आहे. जेव्हा रामरक्षेतील कवितारूपी फांदीवर बसून राम राम असे पूजन करणाऱ्या वाल्मिकी ऋषींना वंदन करणारा तो श्लोक मी वाचला आणि रामायण निर्मितीची ही कथा समजली, तेव्हा माझ्या मनात एक वेगळाच विचार आला. रामायण हे अकस्मात झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या निधनाने, प्रेमी युगलांच्या ताटातुटीने निर्माण झालेल्या शोकातून उद्भवलेलं महाकाव्य आहे. या दृष्टिकोनातून रामायणाकडे पाहिलं की राम सीता वियोग, लक्ष्मण उर्मिला वियोग, दशरथ राम पिता पुत्र वियोग इतकंच नव्हे तर तारा सुग्रीव वियोग, रावण मंदोदरी विशाल ह्यांचं कारण समजू शकतं. झाडावरून खाली मृतावस्थेत पडलेला तो क्रौंच जणू वाल्मिकींच्या मनात जिवंत राहून पूजन करत राहिला आणि वाल्मिकींनी त्याचं पूजन रामायणाच्या रूपाने अजरामर केलं.
क्रौंच युगलाप्रमाणे रामायणात अनेक प्रेमाची जिव्हाळ्याची नाती नियतीच्या फेऱ्यात सापडलेली दिसतात आणि त्या काळाला समर्पक अशा नियमांना पाळून रामायणातील पात्र आपापली कामगिरी बजावत राहतात. इतक्या हृदयद्रावक कथांची निर्मिती करून वाल्मिकी मात्र झाडावर शांतपणे झुलत रामनामात ब्रह्मानंद मिळवतात, ही त्यांना साध्य झालेल्या भक्तीची किमया. नियंत्याच्या मोठ्या पसाऱ्यात कोणत्या घटनेतून कोणता परिणाम जन्माला येईल हे सांगणं कठीण असतं आणि म्हणूनच धन्य तो क्रौंच पक्षी ज्याच्या वेदनेतून महाकाव्य जन्माला आलं. धन्य ते वाल्मिकी ज्यांच्या संवेदनशील मनाने त्या वेदनेला रामकथेत उतरवलं. धन्य ते रामरक्षा स्तोत्राचे रचयिते बुधकौशिक ऋषी ज्यांनी वाल्मिकीचं पूजन ताडलं आणि धन्य त्या तमाम आया ज्या बालपणीच मुलांकडून सारखे मोती मुखोद्गत करून घेतात आणि वाल्मिकींची रामकथा अविरत पिढी दर पिढी पुढे नेतात. तुम्हाला हा एपिसोड कसा आवडला? तुमच्या मनात अजून काही नवीन प्रश्न उद्भवले का? अजून काही विचार सुचले का? कॉमेंट करून नक्की कळवा. पुढच्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.